एक घटना घडते, त्याची बातमी होते, सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होते. मग या घटनेत ट्विस्ट येतो, सगळ्यांचा इंटरेस्ट वाढतो. मग विषय पिक्चर सारखा सुरू होतो. प्लॉट सगळ्यांना माहीत असतो, पण दर दिवशी नवीन कॅरेक्टर्सची एंट्री, नवीन स्टेटमेंट येतात, नव्या गोष्टी बाहेर पडतात. सिया गोयल केतन अगरवालच्या प्रकरणात सध्या हेच घडते. अपघाती मृत्यू प्रत्यक्षात खून निघाला आणि आता या खुनाच्या तपासात फॅमिली ड्रामाही सुरू झालाय. शुक्रवारी सियाच्या भावाची पोलिसांनी 10 तास चौकशी केली. शनिवारी सियाच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. तर ज्या ऐतिहासिक लोहगडावर सियाने हा खुनी खेळ रचला, त्याच्या पायथ्याशी रात्री 11 वाजता सिया चेतनला नेण्यात आलं. त्यात या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली. नेमकं काय घडतंय? सियाच्या भावाचा जबाब सियाला अडकवू शकतो का? पाहूयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सिया गोयल बद्दल रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. शुक्रवारी बातमी आली की केतन अगरवाल विग वापरायचा, तो बोलताना अडखळायचा, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये दुरावा वाढला आणि मी माझा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या आणखी जवळ गेले, असा दावा सियाने चौकशीत केला. त्यानंतर केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, केतन विगचा एक पॅच वापरायचा, पण याची माहिती आम्ही सियाला आणि तिच्या कुटुंबाला दिली होती. जर तिला याचा काही प्रॉब्लेम असता तर तिने त्याच वेळेस सांगायला हवं होतं. या सगळ्यात सियाने दावा केला होता की तिने आपल्या कुटुंबियांना चेतन बद्दल सांगितलं होतं, पण चेतनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची नसल्यानं त्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. सियाच्या कुटुंबाने मात्र तिचा हा दावा फेटाळून लावला. तिच्या वडिलांनी तर आम्हाला चेतनचं नाव सुद्धा माहिती नाही असं सांगितलं. पण सियाच्या भावाच्या साहिल गोयलच्या चौकशीत काही महत्त्वाचे खुलासे झाले. शुक्रवारी साहिल गोयलला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. बातम्यांनुसार साहिल गोयलची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने सिया आणि चेतन चौधरी कुठे भेटले हे सांगितलं. एका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चेतन आणि साहिल एकत्र खेळत होते. ही टुर्नामेंट बघायला सिया आली होती. तिथेच तिची आणि चेतनची ओळख झाली. प्रॅक्टिसच्या वेळी आणि मॅचेस बघायला सिया कायम यायची. मग एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघं भेटले आणि त्यांचं भेटणं वाढत गेलं. पण सियाने केतनशी लग्न करायचं नाहीये, तिला तो पसंत नाहीये, याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. चेतन चौधरी सोबत आपलं अफेअर आहे याबद्दलही ती काही बोलली नाही. उलट ती केतनचं स्थळ आल्यापासून खुश होती. जर तिने सांगितलं असतं की तिला केतनशी लग्न करायचं नाहीये तर आमच्या कुटुंबियांनी तिचं लग्न लावलंच नसतं. त्यामुळे चेतन चौधरी बद्दल कुटुंबाला माहित होतं. कुटुंबियांचा केतन अगरवाल सोबत लग्न करण्यासाठी दबाव होता. हे सियाचे सगळे दावे फोल ठरू शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिया आणि चेतन चौधरीने केतन अगरवालचा खून केल्यानंतर काय करायचं हे सुद्धा ठरवलेलं. सगळ्यात आधी या दोघांनी आपले चॅट्स डिलीट करून टाकले. त्यांनी ठरवलं होतं की पुढचे काही दिवस एकमेकांशी बोलायचं नाही, भेटायचं नाही, अंतर ठेवायचं. त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल पण ठरला असता, पण केतनच्या कुटुंबियांना सियावर संशय आला. कारण केतनचा मृतदेह घरी आणल्यावर सिया फार रडली नाही. केतनच्या बहिणीने सियाला केतन कसा काय घसरला, त्याचा कोणता पाय घसरला, तेव्हा तू कुठे होतीस, तुम्ही एवढ्या टोकावर का गेला होतात, असे अनेक प्रश्न विचारले. पण सियाला नीट उत्तरं देता आली नाहीत. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तिची हत्या चल म्हणायला लागल्यावर आम्हाला संशय आला. आम्ही एक एक घटना जुळवून पाहिली. सिया जेव्हा आमच्या घरात आली तेव्हाही ती रडत नव्हती. हे आम्हाला सीसीटीव्ही मधून दिसलं. मग आम्ही सगळं कुटुंब एकत्र बसलो, सगळ्या घटना जुळवल्या. तेव्हा आम्हाला संशय आला आणि आम्ही पोलिसांकडे तपासाची मागणी केली. यातूनच हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. सिया आणि चेतनने आपले चॅट्स डिलीट केलेले असल्याने पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवलेत. इथून या दोघांचे चॅट्स रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न होईल. जर हे चॅट्स समोर आले तर धक्कादायक खुलासे होतील असं सांगण्यात येते. पोलिसांनी या प्रकरणात चौकशीलाही वेग दिलाय. शुक्रवारी रात्री 11 वाजता चेतन चौधरी आणि सिया गोयलला लोहगडावर नेण्यात आलं. हे दोघं कुठल्या मार्गाने वरती गेले, त्यांनी नेमकं काय काय केलं, या गोष्टींची चौकशी करण्यात आली. तर पोलीस अधिकाऱ्यांनी जिथून केतनला खाली ढकललं त्या घटनास्थळी पाहणी करत स्पॉट पंचनामा सुद्धा केला. या प्रकरणात संशयित आरोपी चेतन चौधरी बद्दल सुद्धा एक महत्त्वाचा खुलासा झालाय. त्यानुसार डिसेंबर 2025 मध्ये चेतन चौधरी त्याची गर्लफ्रेंड सिया गोयल सोबत जोधपूरला गेला होता. हे दोघं काही दिवस एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले, मेहरानगडला फिरायला गेले होते, असा दावा चेतनच्या तिथल्या मित्रांनी केलाय. तेव्हा आम्ही त्याला गावातल्या घरी चल असं सांगितलं, पण आम्ही घरच्यांना न सांगता इकडे आलोय. जर आम्ही गावाला आलो तर घरच्यांना समजेल, त्यामुळे येत नाही, असं चेतन म्हणाल्याचा दावाही त्याच्या मित्रांनी केलाय. एवढंच नाही तर काही गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना
मे महिन्याच्या आसपास चेतन आणि सिया उदयपूरला गेले होते. ज्या पॅलेसमध्ये सियाचं लग्न होणार आहे त्या पॅलेसची पाहणी केली होती. दोघं एकत्र विमानाने उदयपूरला आले आणि एकत्रच पुण्याला परतले असा दावा त्याच्या मित्रांनी केलाय. त्यामुळे आता या दाव्यात किती तथ्य आहे हे तपासातून पुढे येईल. सध्या केतन अग्रवाल प्रकरणात सर्वाधिक चर्चा आहे ती उज्ज्वल निकम यांच्या एंट्रीची. शुक्रवारी 26 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी फडणवीसांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जावं, यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी केली. या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही असं आश्वासन त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाल अग्रवाल यांना दिलं. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुद्धा फडणवीस यांनी मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. त्यानंतर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली. शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की पुण्यातल्या लोहगड प्रकरणातले पीडित विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या मुलाच्या न्यायासाठी तुमच्या नावाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मला संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि म्हणाले राज्य सरकारसाठी हे मोठं आव्हान आहे. त्यांनी विनंती केली की स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुम्ही काम करावं. मी त्यांची विनंती लगेच स्वीकारली. मला अजूनही काही याबद्दल माहिती नाही. जेव्हा पोलीस चार्जशीट सादर करतील तेव्हाच आपल्याला या प्रकरणाबाबत समजू शकेल. पोलिसांकडे कोणते पुरावे आहेत हे तेव्हाच समोर येईल. त्यानंतर कोणत्या प्रकारे ट्रायल घेतली जाईल हे ठरवता येईल असं उज्ज्वल निकम म्हणाले. त्यामुळे आता उज्ज्वल निकम या प्रकरणात काय भूमिका मांडणार? सिया आणि चेतन बद्दल कोणते खुलासे होणार? सियाने चेतन बद्दल काहीही सांगितलं नव्हतं हा भावाचा जबाब सियाला अडकवणार का, की सियाच्या आई वडिलांच्या चौकशीमुळे पुन्हा कुठला ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? उज्ज्वल निकम यांच्या एंट्रीमुळे सिया आणि चेतनला शिक्षा होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.